नवीन जिम लावणारे लोक एक खूप मोठी चूक करतात. कुठेतरी ऐकलेलं असतं वीक मध्ये 2 वेळा मसलला ट्रेन करायचं, मग तुमचे मसल जास्त ग्रो होतील. पण रिअलिटी काय आहे ते मी तुम्हाला सांगतो. फ्रिक्वेन्सी पेक्षा जास्त इम्पॉर्टंट आहे तुमचा ओव्हरऑल डाएट, रिकव्हरी, ट्रेनिंग क्वालिटी आणि कन्सिस्टन्सी. प्रोटीन, कार्ब्स, फॅट्स, कॅलरीज हेच जर प्रॉपर नसेल तर फक्त वर्कआउट करून एक्सपेक्टेड रिझल्ट मिळणार नाही. आणि हो, डबल मसल स्प्लिट सगळ्यांसाठीच परफेक्ट असेल असं नाहीये. खूप नवीन लोक डबल मसल ट्रेन करताना कोणताच मसल पूर्ण इंटेन्सिटीने ट्रेन करत नाही, रिकव्हरी सुद्धा प्रॉपर होत नाही. म्हणून बिगिनर असाल तर सिंगल मसल स्प्लिट हा तुम्हाला खूप इफेक्टिव्ह राहील. एक मसलला प्रॉपर फोकस देता येतो, स्ट्रेंथ मेंटेन राहते आणि वर्कआउट क्वालिटी सुद्धा इम्प्रूव्ह होती. फक्त मी सांगल लेग्सला 2 वेळा ट्रेन करा, ते पण 2 वेगळ्या पार्ट्स मध्ये डिवाइड करून, आणि बाकी सगळे मसल सिंगल. आणि मी सुद्धा स्टार्टिंगला हीच चुकी केली होती, पण आता मी 3 वर्षापासून सिंगल मसलच ट्रेन करतोय आणि मला पर्सनली खूप चांगले रिझल्ट येतात. पण एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, सिंगल मसल ट्रेन करा किंवा डबल मसल ट्रेन करा, दोन्ही मध्ये तुम्हाला रिझल्ट भेटणार आहे. पण फरक कुठं पडतो, रिकव्हरी कशी आहे तुमची त्याच्यावरती. रिकव्हरी म्हणजे फक्त रेस्ट नाही, तुमची झोप, तुमचं प्रोटीन इंटेक, कॅलरीज, स्ट्रेस लेवल, बॉडीला मिळणारा रेस्ट आणि वर्कआउट नंतर मसल प्रॉपरली रिकव्हर होत आहे का. आणि जर तुमची रिकव्हरी स्ट्रॉंग नसेल ना तर 2 वेळा मसल ट्रेन करून तुम्हाला काहीच फायदा होणार नाही. उलट तुमची स्ट्रेंथ कमी होईल, फटीग वाढल आणि वर्कआउट क्वालिटी सुद्धा डाऊन होईल. म्हणून कोणत्या इन्फ्लुएन्सरचा प्लॅन कॉपी करून फॉलो करू नका. त्यांची लाईफस्टाईल वेगळी असती, रुटीन, रिकव्हरी सगळं जिम राऊंड मॅनेज असतं. जर तुम्हाला लॉंग टर्म मसल बिल्ड करायचा असेल, डाएट स्ट्रॉंग ठेवा, प्रोटीन इंटेक कम्प्लीट करा, ट्रेनिंग मध्ये इंटेन्सिटी ठेवा आणि वर्षाची कन्सिस्टन्सी ठेवा. बॉडी 2 ते 3 महिन्यामध्ये ट्रान्सफॉर्म होतच नाही. खरी बॉडी बनवायची असेल ना तर त्याला टाइम द्यावा लागतो.